पार्क झाली आता शूज चेंज करायचे. मित्रांनो थोडा गेटअप वगैरे मी चेंज केलेला आहे. चेंज म्हणजे शूज आहे मे बी 8:21 होत आहे. ठीक आहे. तर मला वाटतं की ग्राउंड बंद होऊन नाही 9 वाजेपर्यंत. बट आपण थोडा वेळ आपण ॲडजस्ट करू तिथं राहूया. ठीक आहे. तो चलूया. फायनली निघालेलो आपण घरापासून जवळच्या इथून. आता सेफ्टीने आपण पहिले दत्त मंदिरला भेटूया. तर मी चालू तरी घरापासून निघालो आहे. यशला बाय बाय करून नेमका या जीमेलच्या आय डी पासवर्ड विसरून गेला होता. तर याला रिकव्हरीला मला सर्वात पहिले रिकव्हरी मेल टाकावा लागला. ज्याच्यावर मला कन्फर्मेशन आलं. त्यामुळे कन्फर्मेशन नंतर मी पुढचा पाऊल उचलला. आणि आज 14 एप्रिल असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती असल्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. मे बी नाईट विजन यायला कमी आहे. आपण आपल्या रेग्युलर जागेवर लावणार पाहिजे. रेग्युलर जागा ही या सिरीज त्या सिरीजकडे मी रेग्युलर लावतो. आणि इथं लाईट्स पण आहे. गाडी विजिबल होत आहे आणि तिकडनं जर असलो वरती गेटासमोर तर मला बघता येईल. त्यामुळे लावतो. तर बघूया आज हायस्ट किती राऊंड मारू शकतो. आणि पण कंटिन्युटी आहे की ग्राउंड बंद नाही झाले आणि अजूनही वेळ आहे. अजूनही 8:30 आत्ताशी वाजले. थोडासा वेळ आहे पण तेवढ्या वेळेत जर ग्राउंड्स कवर केले. आणि अजूनही मेन गोष्ट म्हणजे ग्राउंड्सला कोणीच नाही आहे. ग्राउंडला कोणीच नाही आहे. आपण बघूया हायस्ट पण रेडी वेडी आहे आणि फक्त ते ग्राउंड मारू शकतो. वॉटरचं पाप वगैरे गेट क्लोजिंगचा टाईम आहे. बट बघूया किती राऊंड मारू शकतो. लास्ट ग्राउंडवर कोणीच नाही. ऑल इन ऑल सिम्पली बंद आहे. वीट गरजेची वीट ठेवावी लागेल. एका जागी मी वीट ठेवेल आणि शूटसाठी मला वीट लागणार आहे. बघूया पाहते. नाही तर लोक समजतील की यार ही वीट घेतली पण आता डोक्यात टाकायची तुला. सिम्पली मी इथे ठेवून देतो. तर मित्रांनो मी लगेच ग्राउंडवर येऊन मला वॉर्मअप करायचं होतं. तर मी वॉर्मअप करायला स्टार्ट केला. तर वॉर्मअप करताना मी माझे सर्वात पहिले घोटऱ्यांना स्ट्रेस देण्यासाठी जम्पिंग्स केलं. जम्प केल्यानंतर मी थोडंसं स्ट्रेचिंग केल्यानंतर परत स्प्रिंटिंगसाठी मी परत स्ट्रेस दिला. त्याच्यानंतर परत नीजवर मला स्ट्रेंथसाठी मला एक व्यायाम करायचा होता. त्याआधी मी माझी चाबी ठेवली आणि चाबी ठेवल्यानंतर नीज जे मांड्या राहतात किंवा जे आपल्या रनिंगसाठी जी स्ट्रेंथ लागणार आहे ते या व्यायामाने मला चांगली स्ट्रेंथ मिळते. तर त्यामुळे मी हा व्यायाम केव्हाही प्रेफर करतो. तर मी तो प्रॉपरली माझा हा कंप्लीट केल्यानंतर मला स्ट्रेचिंग करायची होती. पण मी थोडंसं वार्म होण्यासाठी मी परत वन लेग्स जम्प ट्राय केला. परत मला साईड रोज म्हणून लगेच सेकंड लेग्सला पण तेच होतं. पण ते मला काही खास जमेना म्हणून त्याच्यामुळे मी त्याचा थोडा
काढलं. लगेच मग परत लेग आर्चेस मारली. लेग आर्चेससाठी मला बॅलन्स जरा इम्बॅलन्स होत होतं, कारण की मला मोबाईलच्या कव्हरेजमध्ये यायचं होतं. सो त्याच्यानंतर मी परत थाईज मारण्यासाठी, की ज्याच्यामध्ये थाईजमध्ये आपल्याला प्रॉपरली आपले स्ट्रेंथ अजून वाढणार आहे, ज्यामुळे रनिंगला अजून स्ट्रेंथ वाढते. तर त्यासाठी आपले ऑलराऊंड सगळे झालेले. बघा रनिंगकडे स्टार्ट करूया. 30 राऊंड्सचा क्रायटेरिया हेवी नाही वाटत, कारण की टोटल गेट्सही बंद होऊन मग आपल्याला कुठून जावं लागेल. वरून दुसरी प्रॉब्लेम अशी, गाडीत पेट्रोल नाही आहे. चला बघू स्टार्ट करते रस्ता आहे, तर आपण इथूनच स्टार्ट करूया. ठीक आहे, तर आपला स्टार्टिंगचा रस्ता आहे. दुसरा राऊंड कंप्लीट होते. दूसरा राउंड ख़त्म होने आते. दूसरा राउंड है, चौथा ख़त्म. फायनली 7 राउंड्स झाले गाईज मित्रांनो. ओनली 7 राउंड झाले आणि टायर्ड होत झाले. अजूनही वाटते की अजून राऊंड कंप्लीट करायला हवी. 7 राऊंड नंतर गॅप घेतला. आज वॉक करावं लागेल. उद्या माझी प्रॉपर एनर्जी राहिली. माझं जो मागचं टार्गेट मी कंप्लीट केलं होतं 20 राऊंडचं होतं, आणि त्याला कंप्लीट करत 22 राऊंड्स केले. आज जरा फेल झालं, बट उद्या या दिवशी आपण एवढा फेक आपण साईडला ठेवूया. बट 30 राऊंड्स 30 राऊंड आपण नक्की कंप्लीट करू. ते पण डेनुसार, कारण हे नाईट आहे, तुम्हाला विजिबल दिन दिसणार या डेनुसार. आणि उद्या जळगाव जाणार आहे. जळगावचे आपण ब्लॉग पोस्ट करूया. सगळ्यात पहिले ब्लॉग जरा चला घरी जाऊया. जय हात कापडी घामाने भरलेले, पूर्णपणे ओला संध झाले. बाईकची चाबी सेट करू आणि निघूया. आणि मे बी मी 8:32ला मी राऊंड चालू केलं होतं, आणि आता 8:55 होतं आहे. आणि मी मे बी राऊंड इथे यायला मला 3 मिनटं लागली असावी. त्याच्यानुसार मी सतत 20 मिनिट्स तरी रनिंग केली आहे. ठीक आहे. सो राहीन 30 कंप्लीट करूया. मग बघू काय होतं. फर्स्ट आपल्याला आता तिथं पेट्रोलची पण मात्रा कमी आहे. पेट्रोलसुद्धा कमी आहे. पण असलं तर ठीक आहे, नसलं तर मग मला पेट्रोल टाकावं लागणार. आणि आज 14 एप्रिल आहे. सगळं बेटर आहे. चला टाकावं लागेल. Again try. That's like the failure of success. वेळ गेला असता, बट एनर्जी नाही आहे.
कमेंट्री लगातार चालू ठेवते त्यामुळे मला व्हॉइस ओव्हरची गरज नाही. नसेल त्या ठिकाणी मला व्हॉइस ओव्हरची गरज पडेल असा विषय होऊ शकतो. मे बी इथलं वायफाय कनेक्ट झालेलं असं वाटतं. सो पहिले आपण दत्तामध्ये सोबत बोललो पवनदाच्या मेडिकलला थांबलो. पवनदाशी भेटू आणि मग घरी. पवनदा असेल तर व्हॉट्सॲप पवन ब्रो तशी त्याची बोलू पवनदाचं मेडिकल नक्की या आयुष्य. बाय. फायनली थोडंसं पवनदाशी भेटलो घरी. पवन बोलला परत एकदा ट्राय कर म्हणे. 30 राऊंड्स काही विषय नाही म्हणून परत 7 राऊंड आता झाले. मागच्या वेळेस तू कम्प्लीट केला तर 20 राऊंड रिटर्निंग येतं ना आम्ही ते डेप्ट केले ना यश बाबाचा लॉजर आणि सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गेलो नव्हतो बिकॉज बिझी शेड्यूल. एडिटिंगपासून आणि रनिंग जिम यांच्यापासून वेळ भेटेल तेव्हा जाईल ना. मी म्हणतो रविवार आहे एडिटिंग वगैरे केली स्पेशल घेऊन दिलं गाडी लावून गाडी लावल्यानंतर आम्ही आता घरी बसतो. बरी ठोकली नाही मी तर ठोकली गेली असते.